शीचं निधन हे कशाने झालं हे शेवटपर्यंत सभागृहाला समजलं नाही, मलाही समजलं नाही. पण अध्यक्ष महोदय, जेव्हा मी शवविच्छेदनाचा अहवाल बघितला तेव्हा आजही त्या शवविच्छेदनाच्या अहवालावरच्या पहिल्या पानावरती रिझन ऑफ डेथ इज शॉक ड्यू टू मल्टिपल इंजरीज. ह्या मल्टिपल इंजरीज जुन्या आहेत असं कसं म्हणता येईल? आपण पण खूप शवविच्छेदन बघितलेले आहेत, त्याचे अहवाल बघितलेले आहेत. पण एखादी केस बाजूला करायची म्हणून आपण शवविच्छेदनाचा अहवाल वेगळा देणार असू तर कसं जमायचं? अध्यक्ष महोदय, याच्यातली पारदर्शकता ठेवून त्या संबंधित सूर्यवंशीला न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी आमचं म्हणणं आहे. जर त्याला श्वासोश्वासाचा त्रास झाला तर तो किती वाजता झाला? तो मेला तर तो कुठल्या कोपऱ्यात मेला? तो कारागृहात मेला की कारागृहाच्या बाहेर मेला? त्याला श्वासोश्वासाचा त्रास सुरू झाला तर त्याला कुठली गोळी देण्यात आली? काही रेकॉर्ड घ्या, काहीच रेकॉर्डवर